हॅलो एव्हरीवन, मी सोनीज फूड या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आजची स्पेशल रेसिपी आहे एग फ्राय। त्यासाठी आपण इथे 4 एग घेतलेले आहेत, ते छान उकडून घेणार आहोत। ते उकडले की त्याची साल काढून घेणार आहोत आणि त्याचे बारीक काप करणार आहोत। 2 भागामध्ये डिवाइड करणार आहोत। तुम्हाला अशाच छान रेसिपीज पाहायच्या असतील तर सोनीज फूड या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। आता आपण एक टोमॅटो, 2 ते 3 मिरच्या, हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आणि लसूण अद्रक हे छानपैकी मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। आणि 3 हवे असले जास्त, तुम्हाला जर ग्रेव्ही जशी हवी तर मसाला जास्त हवा असेल तर जास्त कांदे देखील तुम्ही घेऊ शकता। मी ते 3 कांदे घेतले आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहेत। आता एका पॅन मध्ये 1 पळीभर तेल टाकून घेणार आहोत। तेल छान परतलं किंवा गरम झालं की त्यामध्ये आपण कट केलेले एग टाकणार आहोत। एक छान लाईट ब्राउन होईपर्यंत त्याला भाजून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत। या पद्धतीने एकदा भाजी करून पहा, फ्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। मी याच पद्धतीने नेहमी बनवते। आता यामध्ये आपण थोडेसे मीठ आणि थोडी हळद टाकणार आहोत। तुमची जर एखादी फेवरेट रेसिपी असेल तर ती कमेंटमध्ये नक्की टाका। नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या कमेंट्स मधला असेल, म्हणजे तुमची फेवरेट रेसिपी केली जाईल। तुम्ही पाहू शकता आता आपले एग झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेणार आहोत। थोडा पॅन गरम होऊन देऊयात आणि मग त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल छान गरम होऊन देऊयात आणि त्यामध्ये कापलेला कांदा टाकणार आहोत। कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जिरे किंवा काळी मिरी, लवंग असा मसाला देखील टाकू शकता। आता आपण जी प्युरी तयार केली ती टोमॅटो, लसूण अद्रक आणि मिरची टाकून ती प्युरी टाकून घेणार आहोत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता प्युरी तयार करताना। आता आपण थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपले टोमॅटो गाळ होतील। तुम्ही पाहू शकता